भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। देखो, आज तो सब लोगों का एहसान है, अल्लाह का भी एहसान है, भगवान का भी एहसान है कि हमारी जिला परिषद भी बहुत हाईएस्ट मतदान से चुन के आई, 7,500 से, और पंचायत समिति भी दौलताबाद की बहुत ज़्यादा मतदान से चुन के। गलती एक ऐसी हुई कि इधर से विद्यमान पालक मंत्री साहब आकर के शाहजहाँपुर गांव में लोगों को आश्वासन दिए इन्होंने कि भाई इस रोड का काम मैं तुरंत चालू कराऊंगा। मेरी इनसे गुजारिश है, यदि आप पंचायत समिति का सीट इधर से तुम्हारा चुन के आया, मैं इनसे रिक्वेस्ट करूंगा, आप सच में अगर नेता है, असली नेता है, तो आप कितने दिन में इस रोड का काम चालू करते, ये मेरे को ये चैनल के माध्यम से बता देना। और नकली नेता है तो ये भी इन्होंने बता देना कि भाई मैं नकली है, मैं असली नहीं है बोल के। इसके लिए काम असली है और लोगों ने हमको वोट दिए और हम लोगों के दम पे लोग प्रतिनिधि बने और चुन के आए। इस गांव में हम जो करते वही होता, और आज भी इस गांव में बीजेपी का 1500 मतदान, 2100 मतदान होना जोक नहीं है। ये मुस्लिम लोगों का एक एहसान है मेरे पे। हमने जो चिन्ह बोले उसके ऊपर ये लोग वोट देते। भारतीय जनता पार्टीचा हाँ भैया, लाल मत डालो, लाल मत डालो, लो भैया तुम बोल बघा अरे भाजपा के जो उम्मीदवार थे जो रंगाभाई रामूभाई यादव, तकरीबन इनका 7,500 वोटों से इनकी जीत हुई है। जो इनके प्रतिस्पर्धी उम्मीदवार थे, इससे उन्होंने 7,500 की वोट से जीत हासिल किया है। और हमारे थे हमारे सर्जेराव भाऊ विश्वनाथ चौहान पाटिल, इनका जो है तकरीबन 2300-2400 वोटों से सर्जेराव भाऊ की भी जीत हुई है। तीसगांव पंचायत समिति जो गण था, उसमें हमारा थोड़ा सा वोटों से हमारी जो हार हुई है, और हमारे 2 उम्मीदवार बड़े वोटों से जीत के आए हैं। हमारे इस गांव के अंदर कोई नेता हमारा नहीं आया, लेकिन केवल ही केवल हमारे कलीम भैया और इस गांव के हमारे जो रहवासी, हमारे जो युवक, हमारी जो माँ बहन और हमारे बुजुर्ग सभी ने लेके इलेक्शन को हाथ में लिया था। ये गांव का इलेक्शन समझ के हर इंसान ने काम किया है। या हमारे खिलाफ में जो है तो माजी खासदार, माजी आमदार MIM के उन्होंने सभा लिया, उसकी सभा भी होने नहीं पाई। और उसके बाद में भी सामाजिक न्याय मंत्री और अपने औरंगाबाद जिला से छत्रपति संभाजी नगर के पालक मंत्री आदरणीय संजय सिरसाट साहब, इन्होंने भी यहाँ सभा लिया और ये सभा लेके और उन्होंने हमारे वोट फोड़ने की कोशिश की। हमारा तीसरा जो उम्मीदवार है, थोड़े वोटों से हमारा उम्मीदवार हार गया, लेकिन इसको हार नहीं बोला जाता है कि हमारे गांव के हमारे कलीम भैया के खिलाफ में और बड़े बड़े नेता आके यहाँ सभा ले रहे हैं। लेकिन ये निवडणूक, ये हमारे गांव के जो भी हमारे युवक तरुण और जो कलीम भैया मित्र मंडल, हमारी जो माँ बहन, हमारे बुजुर्ग, इन्होंने सब ने ये निवडणूक हाथ में लिया था। और ये निवडणूक हाथ में लेके हमारे 2 सीट जो है भारतीय जनता पार्टी के बड़ी बहुमत से उन्होंने जीत हासिल किया है। और हमारा 1 सीट हमारा थोड़े वोटों से गया है, लेकिन उसको हार नहीं बोला जाता है, वो भी हम सीट जीते जैसे है। थँक यू। असून प्रत्येक कार्यकर्त्याला, माता भगिनींना ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि हे निवडणूक हाती घेतली होती, त्यामुळे हे आपल्याला कष्टाचं फळ मिळालेलं आहे। मला आज मित्रांनो आणि माझ्या भगिनींना मला सांगावं वाटतं की
आमच्या मित्राला मी भरभरून शुभेच्छा देतो की पंचायत समिती 2007 ला सुद्धा मी बोललो होतो काहीतरी असावं. 1997 साली सुद्धा ते गंगाधर रणशूर आणि हे जिल्हा परिषदला उभं सुरे घेऊन उभे होते आणि मी लहान होतो त्या काळात त्यांच्या गाडी मागे प्रचार करीत फिरत होतो. त्यावेळेस माझं म्हातारा नेमकं नाव आलं. मला असं वाटत होतं की पंचायत समितीच्या रूपानं कमीत कमी राणोबा जाधवला एक तरी चान्स मिळाला पाहिजे अशी देवाला साकडे आम्ही घातले आणि योगायोगानं 2007 ला त्याला उमेदवारी भेटली. कलीम भैया आम्ही सगळेजण सोबत भेटलो आणि त्यांना साजापुरातून इतकं मत दिले का ते बहुमताने त्यावेळेस पंचायत समितीला सुद्धा निवडून आले. मला वाटलं होतं का राणोबा जाधव संपलं तुमचं आता काही नंबर कुठं लागणार नाही. पण हे पहा देवाची कमाल अल्लाची भगवंताची परत तुमचा योग आला. योग आल्याच्या नंतर आरक्षण झालं. जिल्हा परिषद गट आणि ते माझ्याकडे आले फोन करून चहा घ्यायला येतो म्हणून या. मी त्याला सांगितलं बघा कलीम भैया जे सांगतील त्या ठिकाणावर तुम्ही मांडी घालून बसायचं. मला सोडून द्या मी कोणत्या पक्षात असो. राणोबा जाधव म्हणल्यावर कलीम भैया म्हणल्यावर मी तुमच्या मागे उभा आहे भैयाच्या मागे आणि आज मी सिद्ध करून दाखवलं. तर राणोबा जाधवजी तुम्हाला कलीम भैयातर्फे माझ्या गावातर्फे कलीम भैया मित्रमंडळातर्फे माझ्या भगिनी जे बसल्या त्यांच्यातर्फे सर्व गावातर्फे पुऱ्या तिसगाव गणातर्फे जिल्हा परिषद गटातर्फे तुम्ही निवडून आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन मी करतो. आणि मी नागेश भाऊ कोठारी यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं आभार जनतेचं मानावा ही विनंती आहे. धन्यवाद भैया. जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 ह्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये तसेच ज्यावेळेस नामनिर्देश पत्राची प्रक्रिया चालू होती या प्रक्रियेमध्ये विविध घडामोडी आणती कलीम भैया सर्जेराव पाटील चव्हाण आमचे गावातील ज्येष्ठ राणोबा जाधव काका यांनी सर्वांनी मिळून शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला आणि साजापूर असो करोडी आणि तिसगावमध्ये या सर्व नागरिकांनी महिला माता भगिनींनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मतदान करून तिसगाव गणामध्ये जवळपास 5,000ची लीड जिल्हा परिषद या 6,000ची लीड तिसगाव गणामध्ये 5,000ची लीड दिली. हे काही छोटी लीड नाही एका गणामधून एवढी लीड मिळवलं म्हणजे. आणि आताच या ठिकाणी भैयाने सांगितलं की ज्या ठिकाणी कलीम भैया बोलतील त्या ठिकाणी या ठिकाणचं गावातील मतदान होतं आणि हे आम्ही अक्षरशः स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये साजापूरमधून सर्व नागरिकांनी दोन्ही उमेदवारांना भरभरून मतदान दिलं. आपला कविता मनोज शिरसाट हा उमेदवार केवळ 100 मतांना मागे राहिला. ही थोडीशी खंत आपल्या मनामध्ये राहणारच आहे. मात्र आपण कुणाकुणाला मोठी फाईट दिली हे आपल्याला जाणून आहे. त्याच्यामुळं तो सुद्धा उमेदवार आज निवडून आला तर जमा आहे. म्हणून भाऊ तुम्ही काही हरलेले नाही. तुम्ही मोठ्या तगड्या उमेदवारासोबत मोठ्या हस्तीला तुम्ही तोंड देऊन चांगलं मतदान घेतलं या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी एक तर निवडून आलेले आहेत. हे सर्व उमेदवार आमचे जे जिल्हा परिषद काकू आहेत आपण सगळे मिळून जे जनतेची आशा आहे अपेक्षा आहे ही आपण पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार मानतो आणि काकूंना मी शुभेच्छा देतो आणि सर्व गावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नाटक थांबतो. धन्यवाद. उनका केवल 158 वोटों से उनका पराभव हुआ है लेकिन वो हारे नहीं है. वो हारे नहीं है. थोड़े वोट से हारना कोई बड़ी बात नहीं है. ये हमारे उम्मीदवार है. इनको फिर हम पर अगले बारी को और चांस देंगे. इनके नाम पे ताली बजाओ. आता मी जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राणोबा जाधव यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं आभार मानावा मनोगत व्यक्त करावं. उपस्थित बंधू आणि भगिनी, आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून येथे आपले नेते माननीय कलीम भैया
त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र व वारंवार मला मार्गदर्शन करणारे अज्जकभाई पठाण, नवनिर्वाचित जिल्हा परिषद मेंबर नंदताई जाधव, त्याचप्रमाणे मनोज भाऊ शिरसाट. अपघातात्मक थोड्याशा मताने पराभव झाला, पण हा पराभव नसून विजयच आहे. आणि विजयाची गाणी प्रखर असल्यामुळे माणसाला केव्हाही राजकारणामध्ये यश अपयश येत असतं, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु कलीम भैया सारखे खंबीर नेतृत्व आपल्या सोबत असल्यामुळे आणि आमचे नागेश भैया कोठारे हे पण समन्वयक आहेत, उत्तम समन्वयक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि कामामध्ये सुद्धा अत्यंत धडाडीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. कलीम भैयाच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी आम्हाला भरभरून मतदान केलं, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या गावाची सर्वात मोठी परंपरा म्हणजे कलीम भैयांनी या सादापूर गावाला महाराष्ट्रापर्यंत नेऊन पोहोचवलं आहे. त्याचप्रमाणे रज्जाक भाई हे तर माझे फार जुने सहकारी आहेत आणि कोणतीही निवडणूक आली की मी त्यांचा सल्ला घेत असतो. त्यांनी ते कबूल केलं आणि मी पण ते कबूल करतो. आम्ही सर्वप्रथम या विभागामधून रामचंद्र कसुरे यांना जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती. त्यावेळेस हे आणि मी दोघंही आम्ही पायी आमच्याकडे काही मोठं भांडवल नव्हतं. आमचं शरीर, आमचं डोकं बस एवढंच भांडवल होतं, बाकी काही नव्हतं. त्याही परिस्थितीत आम्ही राजकारणामध्ये टिकून राहिलो आणि इथपर्यंत आपल्या आशीर्वादाने पोहोचलो. पुन्हा एकदा आणखी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार आणि अशीच कलीम भैयासोबत सतत साथ द्या व विकासाचा मार्ग उद्धृत करा, एवढीच कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. हमारे माँ बहनों ने मेहनत की, भैया की थोड़ी हिम्मत नहीं हो रही बोलने को. हमारे मनोज भाऊ थोड़े वोट से गिर गए, इसलिए भैया क्या ये सब बैठे हमारे माँ बहन, हमारे भाई, ये सब दुखी है. लेकिन दुखी होने का काम नहीं. इलेक्शन में हार जीत होती है. कुछ लोगों ने, कुछ चंद लोगों के कारण हमारी एक सीट गया है. वो एक सीट उनका चुन के आया नहीं. 750-800 वोट सेना पार्टी अपने गांव से होते हैं. 100-150 वोट उन्होंने काट के सेना को दिया. बहुत उन्होंने कुछ तीर नहीं मारा है. हमारे 2 सीट चुन के आए जिला परिषद में. 19,000 वोटों में से हमारे जादव साहब ने 13,000 वोट लिए, कम वोट नहीं लिए. और मनोज भाऊ तकरीबन 3300 तक वोट, 3350 तक गए. एक 100 वोट हमको रहते तो हमारा तीसरा भी उम्मीदवार जीत के आता था. 2 उम्मीदवार जीत के आए हैं. भैया इलेक्शन में तो आपको हमारे से ज्यादा मालूम है, हार जीत होती है. थोड़ा हिम्मत से काम लेना पड़ेगा. ये कार्यकर्ताओं की, ये महिलाओं की, माँ बहन की हमारे साथ, युवाओं की, बुजुर्गों की साथ है, उनकी दुआ हमारे साथ है. आप लोगों ने जो भी मेहनत किया निवडणूक में, मैं भैया की तरफ से आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करता हूँ, महिलाओं का करता हूँ, माँ बहन का करता हूँ, बुजुर्गों का करता हूँ. और ये कार्यक्रम